घरातला माणूस टॉक्सिक असेल आणि आपण त्याच्यावर अवलंबून असू तर बाहेरच्या जगापेक्षा घरातच दमछाक जास्त होते. आतून मनात सतत एक लढाई सुरू असते, मनावर दडपण येतं आणि कुणी समजून घेणारं नसेल तर ही वेदना आणखी वाढते. ज्या घरात आपल्याला प्रेम आणि आधार मिळायला हवा तिथेच जर आपल्याला सतत शंका, टोमणे आणि मनाला तोडून टाकणारी बोलणी मिळत असतील तर घरात राहूनही आपल्याला घरासारखी सुरक्षा कधीच वाटत नाही. जगण्याचा उत्साह हरवतो आणि मनात सतत एक विचार येत राहतो, हे असं किती दिवस चालणार. एका कमेंटमध्ये असं म्हटलंय की एकत्र राहणं म्हणजे रोजची शिक्षा वाटते. तरीसुद्धा एकटं राहण्याची भीती, मुलांचं भविष्य, आई वडिलांचा मान यासाठी स्त्रिया शांतपणे सगळं सहन करत राहतात. त्या सहनशीलतेचं जग कधी कौतुक करतं तर कधी दुबळी आहे, सगळं सहन करून तिथेच राहते म्हणून हसतं. पण खरी गोष्ट अशी आहे की तिच्या अडचणी काय आहेत हे फक्त तिलाच माहीत असतं. तुमच्यापैकी एका मैत्रिणीने खूप महत्त्वाचं मनोगत मांडलं होतं जे अनेक स्त्रियांच्या मनात दडलेलं आहे. ती म्हणते की काही व्यक्ती माझंच खरं अशा स्वभावाच्या असतात. आरोप करतात पण समोरच्याकडून सफाई ऐकून घेत नाहीत, फक्त गप्प बस असं म्हणतात. तेव्हा खूप घुसमट होते आणि त्याच व्यक्तीवर आपण अवलंबून असू तर खूप कोंडमारा होतो. तुमच्या ह्या शब्दांमध्ये लाखो स्त्रियांची वेदना दडलेली आहे. पण अशाही परिस्थितीत तुम्ही टिकून आहात, संसार करत आहात, ही तुमची खरी हिंमत आहे.